हा बोला. हा सेक्टर 7 मधील /8 हे भूषण नगर येथील आरक्षण टाकलेला भाग होता. त्याची सुनावणी आज इथे स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये घेण्यात आली. त्यासाठी जवळजवळ 30 लोक आम्ही हजर होतो. एकूण 35 घरं आहेत आमचे. तर काही स्त्री मंडळी येऊ शकली नाही, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. तर हे सुनावणी आता बरं का इथे स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर झाली. तर त्यांनी फक्त ऐकून घेतलं काय प्रॉब्लेम आहे. नकाशात त्यांनी दाखवलं कोणता भाग आहे. आमच्या मंडळीने सगळ्यांनी दाखवली की हा असा असा भाग आहे आणि हा पूर्ण पट्टा ABCDचा. त्यातून त्यांनी अर्धा उठवला आणि अर्धा आमचा भाग जो आहे तो राहू दिला. रोड करता जो अर्धा भाग आहे तर तो आरक्षणातून त्यांनी अद्याप वगळलेला नाही. आमची मागणी आहे या 35 लोकांचे आमचे घर बाधित होत आहे, याच्यावर टाकलेलं आरक्षण उठवण्यात यावं असं अपील आम्ही त्या ठिकाणी जे आहे तर सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आता ते काय निर्णय घेतात ते आता शासनावर अवलंबून आहे. सोसायटी नाही आहे, इंडिपेंडेंट 20/30चे प्लॉट्स आहेत आणि त्याची काही बांधकामाची परवानगी वगैरे आम्ही घेतलेली नाहीये. आमचं म्हणणं आहे आमची गुंठेवारी करून द्या, पण गुंठेवारीसाठी आम्ही सगळ्या फायली घेऊन गेलो होतो. ते म्हणले तुमचं आरक्षण आहे. आरक्षण आहे तर साहेब आरक्षण उठवा म्हटलं. आमचं एवढे घरं तोडता म्हटलं तुम्ही, हे तोडण्याऐवजी आरक्षणच उठून टाका ना तुमच्या जागेवरचं. नाहीतरी तुम्ही काय अक्वायर केलेली आहे का जागा? महानगरपालिकेने फक्त टाकून ठेवलं आरक्षण, अक्वायर तर केलेली नाही ना जागा, कुठले पैसे भरलेले नाही. आमची रिक्वेस्ट आहे शासनाला की हे आमचं जे आहे तर आरक्षण उठून तिथं आम्हाला गुंठेवारी भरण्याची परवानगी द्यावी. हो 100% तिथं वसाहत झालेली आहे आणि 1990 पासून आहे वसाहत. आणि 90 पासून आम्ही टॅक्सेस भरतो. ड्रेनेज जे आम्हाला दिलेले, पाण्याची व्यवस्था करून दिलेली शासनानं, MSEBने लाईटची व्यवस्था केलेली आहे. सगळं आहे. टॅक्सच्या पावत्या आहे. माझी गुंठेवारी पण झालेली आहे. ही माझी गुंठेवारी पण झालेली, कंप्लीट सर्टिफिकेट आहे. ओके 7 जणांची झालेली म्हणा. ओके दोन लोकांची पूर्ण गुंठेवारी झालेली आहे. गुंठेवारी कंप्लीट झालेली आहे. आता आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही अर्धा का उठवताय? म्हणजे गरिबांना तुम्ही त्यांचे घर उठवायचे आणि जे श्रीमंत आहे त्यांच्या घरात त्यांचे उडून टाकले, त्यांची गुंठेवारी त्यांनी रद्द केली. आमचं म्हणणं त्यांची का रद्द केली हा एक माझा प्रश्न आहे. करायची तर सर्वांची करा, फक्त पैशावाल्यांची गुंठेवारी तुम्ही रद्द केली. सॉरी आरक्षण फक्त तुम्ही पैशावाल्यांचं रद्द केलं आणि आम्ही जे गोरगरीब आहे त्यांचं आरक्षण तुम्ही जसंच तसं ठेवलेलं आहे. ते का ठेवलं? आमचं एवढं म्हणणं आहे. गुंठेवारी भरली, मी टॅक्स भरतो, सगळं काही आहे, माझी गुंठेवारी पण कम्प्लीट आहे. तर आमचा तोच विषय आहे की तुम्ही आता सध्या तुम्हाला काय नोटीस वगैरे देण्यात आलेली नाही? आम्हाला नकाशावर आरक्षण दाखवलेलं आहे त्यांनी. आमचा जो नकाशा मॅप तो केलेला आहे त्यामध्ये आरक्षण आमचं दाखवलेलं आहे. त्यामध्ये आरक्षण केव्हा दाखवलं? आता ह्या नवीन नकाशामध्ये पहिले काहीच नव्हतं. तर ते पूर्ण पट्टा होता. पूर्ण पट्टा होता. त्या पूर्ण पट्ट्यामध्ये अर्ध उठवलं आणि अर्ध त्यांना तसंच ठेवलं. शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी दिलं ते. असं आहे. M3 नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. 1989 पर्यंत तिथे राहतो मी. आतापर्यंत रेग्युलर 1991 पासून मी तिथे महापालिकेकडून परमिशन सुद्धा घेतलेली, नळाची परमिशन घेतलेली, रोडची परमिशन घेतलेली आणि लाईटची सुद्धा परमिशन घेतली. सगळ्या परमिशन घेऊन फक्त घर माझं मी इलिगल बांधलं. तर त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते की सर्व टॅक्स रेग्युलर भरतो आम्ही. 1989 पासून टॅक्स भरतो मी. कोणती कॉलनी आणि कुठे आहे? भूषण नगर पहाडे कॉर्नर म्हणतात त्याला. पहाडे कॉर्नर हे कारखान्यापरी पुंडलिक नगरच्या बाजूला. काय म्हणणं आहे तुमचं कमिशनर साहेब? आमचं असं म्हणणं आहे की आरक्षण दाखवायचीच नसती, गरज नसती ना. आणि एवढ्या जागामध्ये तुम्ही काय करणार आहे? आणि सगळे गोरगरीब लोक राहतात तिथे. 1989 पासून राहतात आणि टॅक्सेस आम्ही 1991 पासून लावलेला आहे. आणि अर्धे लोकांचं गुंठेवारी केलं आणि अर्धे लोकांचं हो. मी स्वतः 50% गुंठेवारी सुरुवातीला भरलेली 2007 ला भरलेली. आता मला 15-16 वर्ष होऊ राहिले गुंठेवारी भरून सुद्धा अर्धी. त्याच्यानंतर माझी गुंठेवारी परत घेईन ना. ते मी भरायला तयार आहे. माझी फाईल तिथं एक महानगरपालिकेत अडकलेली. आत्ताच नवीन विकास आराखडा जो मंजूर केलेला आहे त्यामध्ये सेक्टर 7 मध्ये EP 7
मध्ये आमचा एक 13 M20 नावाचा रोड आहे, त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे। हा साधारणतः सुरू पुंडलिकराव चौकापासून ते न्यायनगर पर्यंत कोर्टाच्या भिंतीपर्यंत चाललेला आहे। तर याच्यामध्ये जे आहे, हा पूर्वी शिवाजीनगर पासून जो पुंडलिकनगर रोड येणार होता त्याला संलग्न हा रोड आहे, पण शिवाजीनगर ते पुंडलिकनगर रोड हा पूर्ण एक 1.5 किलोमीटरचा रोड रद्द केलेला आहे आणि त्यानंतर फक्त एक 400 मीटरचा जो आहे शिवाजी पुंडलिकराव चौक ते कोर्टाची भिंतीपर्यंत तसाच ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहे सगळे NA44 केलेली वसाहत आहे। याच्यामध्ये मनपाचं ग्राउंड आहे, 2 अपार्टमेंट पूर्ण बाधित होत आहे। अपार्टमेंटचा अर्धा भाग जिना आणि एक फ्लॅट त्याच्यामध्ये जात आहे। त्याच्यानंतर दुसरं की जो लिगल मध्ये 3-3 हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे, यापैकी साधारणतः 2-2 हजार स्क्वेअर फूट प्लॉट चाललेले आहे। दुसरी गोष्ट, जो रोड केलेला आहे त्यांनी, या रोडला हा डायरेक्ट जालना रोडला मिळत नाहीये, याला एंड कोर्टाच्या भिंतीजवळ आहे। त्याचप्रमाणे जे आहे याला येण्याकरता पर्यायी मार्ग जे आहे एक 300 मीटरवर गजानन मंदिर ते 7 हिल रोड मोठा 30 फुटाचा रोड आहे, 30 मीटरचा रोड आहे आणि पूर्वेस बघितलं आपण हनुमान चौकापासून ते कोर्टापर्यंत या 15 मीटरचा रोड ऑलरेडी आहे। तसंच इंटरनल उजव्या साईडला आपण जर बघितलं आपण पूर्व बाजूमध्ये तर पुंडलिकराव चौक ते गजानन मंदिर पर्यंत इंटरनल 5 ते 7 रोड आहेत आणि लेफ्ट साईडला जर आपण बघितलं पूर्व बाजूमध्ये तर याच्यामध्ये पुंडलिकराव चौक ते हनुमान चौकामध्ये इंटरनल 7 ते 8 रोड आहे। या रोडचा हा जो 300-400 मीटरचा रोड यांनी प्रस्तावित केलेला आहे, यामुळे कोणतीच ट्रॅफिक कमी होणार नाही आणि कोणता रहदारीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार नाही। याकरता जे आहे दुसरी गोष्ट की या रोडवरती जे कोणते शासकीय कार्यालय नाही, वैद्यकीय महाविद्यालय नाही, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड काही नाही, जेणेकरून इथं ट्रॅफिक जाम होऊ शकते। या रोडची यामध्ये साधारणतः 80 ते 90 लोकांचे घर चाललेले आहे आणि 700 ते 800 लोक याच्यामुळे प्रभावित होत आहे। आता तुमचं काय सजेशन आहे महानगरपालिका कमिशनर साहेबांना एकच सजेशन आहे की जसं शिवाजीनगर ते पुंडलिकनगर हा 1 किलोमीटरचा मोठा रोड तुम्ही रद्द केलेला आहे, त्याचाच उरलेला भाग हा एक 300 मीटर राहिलेला आहे, तो पण त्यांनी रद्द करावा। काय म्हणणं आहे तुमचं याकडे? बोला। माझं असं म्हणणं आहे की हा जो महानगरपालिकेने जो रोड टाकलेला आहे, हा रोड मध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही, निव्वळ गुगल मॅप वरून हा रोड टाकलेला आहे। याच्यामध्ये जवळपास 80 ते 90 लोकांची घरं जात आहेत आणि गोरगरीब लोकांनी आयुष्यभर कमाई करून त्यांचं हे घर बनवलेलं आहे आणि त्यांचं हे घर रोडमध्ये टाकून याच्यामधून कोणाचाही काही फायदा होणार नाही। या रोडची अलाइनमेंट त्यांनी पूर्णतः घरावर टाकलेली कडे करायला पाहिजे, पण दोन्ही रोडच्या उजव्या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला जे NA44 रेखांकित आणि श्रीमंत लोकांचे घर आहेत, त्या घरांवरतून हा रोड न टाकता हा गरीब लोकांचे जे घर आहेत त्या घरांवरतून टाकलेला आहे। त्यामुळे आज आम्ही आमच्या आई वडील कुटुंबासह इथं मनपामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी, आमचा आक्षेप नोंदवण्यासाठी आलो आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा श्रीकांत साहेबांना हात जोडून विनंती करतो की हा M20 रोड तुम्ही रद्द करा। आमचं म्हणणं असं आहे की EP11 हा जो रोड आहे गजानन मंदिर पासून ते चेतक घोडा हे दाखवा। हे रस्ता हे नवीन डीपी प्लॅन केलेला आहे का? नवीन डीपी प्लॅन, प्रपोज डीपी प्लॅन आहे हा जो प्रपोज डीपी प्लॅन केलेला आहे, हा जो प्रपोज डीपी प्लॅन केलेला आहे, या प्रपोज डीपी प्लॅन मुळे कुठलीही वाहतूक जी आहे सुरळीत होणार नाही। आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, गेल्या 5 वर्षापासून आकाशवाणीचा जो रोड आहे, 80 फुटाचा रोड आहे, तो बंद आहे। त्याच्यामुळे आम्हाला येण्या जाण्यासाठी त्रास होतो। आम्हाला जी आहे सिंधी कॉलनी मधून 30 फुटाच्या रोडवरून जी आहे पूर्ण हेवी ट्रॅफिक वळवून जी आहे आम्हाला त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, हेगडेवार हॉस्पिटल, गजानन महाराज मंदिर इकडे जावं। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की 7 हिल हा जो आहे उड्डाण पुलाखाली रेग्युलर ट्रॅफिक जाम आहे। सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत रेग्युलर जी आहे गाड्या पास होण्यासाठी, 4 व्हीलर गाड्या पास होण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो। संध्याकाळी सुद्धा 4 नंतर जी आहे 7 हिल पासून
गाड्या पास होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास उड्डाण पुलाखाली लागतो. उड्डाण पुलाचा त्याला काही एक ना उपयोग झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, या काय आता काय ट्रॅफिकला अडथळा महत्वाचं तुम्हाला सांगायलो की या रस्त्यावर जो आहे हे गजानन मंदिर जे आहे ते साधारणतः 40 वर्ष जुनं आहे. तिथं जी आहे नॅचरल ट्रॅफिक होतेच. त्या नॅचरल ट्रॅफिक होण्यामुळे जी आहे तो रोड मोठा करून त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होणार नाही. रोड मोठा झाल्यामुळे ट्रॅफिकचा काही संबंध नाही आहे. आता ह्याला जो पर्याय रस्ता होता तो 1972 पासून तर गजानन महाराज मंदिर पासून ते हेगड्यावर हॉस्पिटल आणि हेगड्यावर हॉस्पिटल पासून 80 फुटाचा रोड जो आहे तो अपेक्स हॉस्पिटलला जोडलेला 1972 ला होता. या रोडमुळे जी आहे जी होणारी ट्रॅफिक आहे हेगड्यावर हॉस्पिटलकडे येणारे ट्रॅफिक ते स्टेडियमकडे पूर्ण जाणारी ट्रॅफिक, ही जी ट्रॅफिक आहे ती जुनं शहर आणि नवीन शहर याला जोडणारी ट्रॅफिक होणार आहे. आणि हा रोडमध्ये कुठलीही एक कुठलीच प्रॉपर्टी बाधित होत नाही. त्याच्यामध्ये इरिगेशनचं ऑफिस आहे. त्याच्यामध्ये जवळपास 24 एकर जागा रिकामी आहे, शिल्लक आहे. त्याच्या पुढे जे SFS जे आहे त्याच्या मैदानामधून तो रोड जो आहे अपेक्स हॉस्पिटलला जो टच होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जी आहे ही जी वाहतूक आहे हा रोड मोठा न करता हा जो ना शिवरस्ता आहे जो पहिल्यापासून अस्तित्वात आहे, जी गावाची शिव आहे बागशेरजांची आणि गारखेड्याची जी शिव आहे तो शिवरस्ता अस्तित्वात असताना देखील त्या शिवरस्त्यानंतर जे आहे 15 मीटरचा पुन्हा एक रोड होता ते ॲक्विजिशन झालेला आहे 1972 नंतर. त्याचे पैसे उचललेले आहेत. तो रस्ता सुद्धा आम्हाला आहे. तर एकाच एरियामध्ये दोन DP प्लॅन कशासाठी केलेले आहेत हे आम्हाला कळत नाही. तर साहेबांना जी विनंती जी आहे जो शिवरस्ता आहे ज्याच्यामधून कोणाचे घर बाधित होणार नाही त्या शिवरस्त्यावरून ते नेणं जो 80 फुटाचा रोड जो आहे पुढे जालना रोडकडे नेल्यामुळे ट्रॅफिक जो आहे तो कमी होणार आहे आणि ट्रॅफिकचा त्रास होणार नाही. माननीय आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की पुंडलिक राऊत चौकापासून तो न्यायनगर पर्यंत जो MS-20 रोड जाणार आहे तो रद्द करावा ही नम्र विनंती आहे. कारण 80-90 लोकांची घरं चाललेली आहेत आणि खूप कष्टाने आणि मेहनतीने म्हणजे आता माझे सासू सासरे आहेत सगळे तिथे जे आहेत खूप जणांनी कष्टाने ते बांधलेले आहेत. तर तो रोड तुम्ही रद्द करावा हीच नम्र विनंती आहे. किती वर्षापासून राहतो आणि तुमच्याकडे टॅक्स वरती काय काय तुम्ही महानगरपालिकेला पे करता? हो, महानगरपालिकेला पूर्णपणे आम्ही टॅक्स भरतो, नळाची पण टॅक्स भरतो आणि सर्व गुंठेवारी केलेली आहे. NA44 मध्ये आहेत सगळे घर. तुम्हाला काय सध्या आता नोटीस दिलेली आहे काय? हो, आम्हाला नोटीस दिलेली आहे. किती दिवसाची नोटीस आहे काय? सुनावणी करता आज आम्हाला इथे बोलवलेलं होतं त्याची नोटीस दिलेली होती. त्यांनी आश्वासन काय दिलं त्यांनी? रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे. ते प्लॅन जे नवीन काढलेला ते रद्द करणार. आणि तुमचं काय म्हणणं आहे महानगरपालिका? कॅन्सल व्हा, दुसरं काय. इतक्या वर्षापासून आम्ही तिथे राहतो तर हा रोड रद्द व्हावा हीच म्हणजे विनंती आहे आणि अपेक्षा आहे. आता माझा स्वतःचा तिथे दवाखाना आहे तर इतक्या वर्षापासूनचा आमचा तिथे दवाखाना आहे तर तो असं अचानकपणे सगळं म्हणजे त्याच्यावरनं रोड जाईल ही कल्पनाच म्हणजे करू शकत नाही. कारण इतके वर्ष झाले आम्हाला तिथे 20 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय तिथे. म्हणजे मी सून म्हणून आले 20 वर्षापासून 35-40 वर्षापासून घरं आहेत सगळ्यांची. गरीब लोक राहते सगळं मागे त्यांनी कसं संसार उभा केलं त्यालाच माहिती. त्यात रस्त्यावर येतील साहेबाला परवा दिवशी पण त्यांचं म्हणणं आहे की सर्वांना घर भेटेल ज्यांचे घर. अरे हे गेलं ते कधी भेटेल? उधारीचं काही खरं असतं का? पण आता जी महागाई वाढली आणि शक्य नाही ना औरंगाबाद सारख्या ठिकाणी हा आम्ही इतक्या मेन एरियामध्ये राहतो तिथून दुसरीकडे जाणं सगळ्यांसाठी तेवढं पॉसिबल होणार नाही. कारण ऑलरेडी खूप कष्टाने कमवलेले आता अजून किती कष्ट करायला पाहिजे आम्ही त्यासाठी की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आणि गेलं तरी गावाच्या बाहेर थोडी ना आम्ही जाऊ शकतो. आम्ही मुख्य एरियामध्ये राहतो ना गजानन मंदिर हायकोर्टच्या मधल्या भागात आम्ही राहतो. चालतात म्हणजे क्लास आहे आमच्याकडे दुसरीकडे जायची काही इच्छा नाहीये. प्लॅन चेंज करा. हा गरज नाही त्या रस्त्याची. रस्ता रद्दच करावा हीच नम्र विनंती आहे.
रोडच नाहीये आणि तेवढाच रोड आहे आमच्या घराच्या मध्ये. पलीकडचं सोसायटीचा असून सुद्धा तिथं काहीच प्रॉब्लेम लाईटची डीपी पण गेलेली तरी पण कुठलाच प्रॉब्लेम नाही तिथं. आणि आमच्या इकडून काहीच नसेल तर तिथूनच मोठा रोड करायला लागले. प्रॉब्लेम काहीच नाही ना त्याच्यासाठी. यस सर, स्मार्ट सिटी कार्यालय में जो ऑब्जेक्शन के लिए लोग आ रहे हैं, तो कब से स्टार्ट है और कब तक आएंगे और कितने आ चुके हैं? छत्रपती संभाजीनगर शहराची विकास योजना शासनाने 14/4/2025 रोजी मंजूर केलेली असून तिचं शासन राजपत्र 15 ते 21 मे 2025 व 22 ते 28 मे 2025 रोजी प्रसिद्धी झालेले. तिथून पुढे 30 दिवसात सूचना हरकती घ्यायच्या होत्या. त्या सूचना हरकती ज्या आलेल्या आहेत आपल्याला सेक्टरनी आहे ते साधारणतः 2273 सूचना हरकती आलेल्या आहेत. त्यापैकी आपले आज मितीस सेक्टर 2, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, सेक्टर 8, सेक्टर 9 आणि सेक्टर 10 अशा 1145 सूचना हरकतीवरची सुनावणी पूर्ण झालेली असून सेक्टर 1, सेक्टर 1A, सेक्टर 3 आणि सेक्टर 4 अशा 1128 सूचना हरकतीची सुनावणी बाकी आहे. ती सुनावणी आपण पुढच्या आठवड्यामध्ये 2, 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेली आहे त्यांची सुनावणी. काय म्हणणं आहे या तुम्ही सुनावणी घेताय लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांचं म्हणणं म्हणजे जास्त करून ते रस्त्याचे रुंदी जे काही कमी जास्त झालेले आहेत त्याच्यावर बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. रस्त्याची काही ठिकाणी रुंदी वाढवलेली आहे, काही ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे. तर दोन्ही बाजूचे लोक आहेत. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कायम ठेवण्यात यावी असं म्हणणारे पण आहेत आणि सामान्य माणसं जे आहेत ती रस्त्याची रुंदी कमी ठेवण्यात यावी असं म्हणणारे आहेत. पण ज्यांनी परवानगी घेतलेले आहेत, ज्या लोकांनी त्याचा FSI TDR वापरलेला आहे त्यांचं साहजिकच आहे तर ते रस्त्याची रुंदी कायम राहावी असंच त्यांचं म्हणणं आलेलं आहे. यामध्ये किती लोकांकडनं असं परवानगी दिसून येते? परवानगी तर त्या ज्या लोकांनी असं म्हणणं मांडलेले त्या सर्व लोकांकडे परवानगी आहेत. बऱ्याचशा लोकांकडे नाही. नाही म्हणजे परवानगीचे म्हणजे कुठल्या परवानग्या तुम्ही FSI TDR संदर्भातलं म्हणायला? नगरपालिकाची बांधकाम परवानगी ते विषय त्याचा येत नाहीये इथं. महापालिकेचे रस्ता रुंदीकरण करताना बांधकाम परवानगी कोणाला दिली किंवा कोणाला नाही दिली हे बघायचं काम मनपाचं आहे रुंदीकरण करताना. त्याच्यामुळं आम्ही तेवढ्या खोलामध्ये जात नाही. आम्हाला फक्त जे प्राथमिक दृष्ट्या हे आहे तेच पाहिलं जातं इथं. किंवा तुम्ही आता जे तुम्ही म्हणताय त्याचा पुरावा दाखल काय तुमच्यापाशी? रस्ता रुंद ठेवायचा आहे तर रुंद ठेवण्यासाठी काय तुमच्यापाशी परवानगी आहे? कमी करायचं आहे तर कमी करण्यासाठी तुमच्याकडे काय परवानगी आहे का की जेणेकरून आम्हाला परवानगी प्राप्त बांधकामावर हे कार्यवाही करायची वेळ येणार नाही पुढे मनपाला. म्हणून त्या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. मी नागर गोजे, सहाय्यक सहसंचालक नगररत्न, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.